नमस्कार ताईंनो, घरगुती मराठी चव अँड ब्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर। चला तर मग खीर करायला सुरुवात करू। त्यासाठी आपण घेतलेले आहेत काजू, बदाम, विलायची, शेवया, थोडा खवा घेतलेला आहे, साजूक तूप, अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे आणि आवडीप्रमाणे साखर। आता पातेल्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि काजू बदामचे जे आपण काप केलेत ते टाकायचे। त्याच्यावरून शेवया टाकून द्यायच्या आणि याला छान असं परतून घ्यायचं। शेवया आपण मार्केटमध्ये जे 150 ग्रॅमचं पॉकेट भेटतं त्यामधल्या 50 ग्रॅम शेवया सरासरी घेतलेले आहे त्याला। आता ते छान प्रकारे परतलं वरून दूध टाकून द्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटांनी याच्यामध्ये खवा टाकायचा। खवा आता चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि आता विलायचीची पूड त्याच्यामध्ये टाकायची आणि आपण आवडीप्रमाणे कमी जास्त जसे तुम्हाला लागते तशी त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि याला असं ढवळून घ्यायचं। आता याला असंच उकळी येऊस्तवर शिजू द्यायचं। आता बघा आपल्या खिरीला चांगली उकळी आलेली आहे। आपल्या घरी जर कोणी अचानक पाहुणे येणार असले तर फक्त 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि एकदम चांगली आहे। तर बघा आपली खीर आता तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू मग पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।